हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्या प्रियानो, आपण प्रगटीकरणाचं पुस्तक आणि त्याचा 7वा अध्याय 9, 10 आणि 11 वचन आपण वाचणार आहोत, 12 वचनापर्यंत. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही असा शुभ्र झगे परिधान केलेला व हाती झावड्या घेतलेला मोठा लोकसमुदाय राजासनासमोर कोकऱ्याच्या समोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. तेव्हा राजासन, वडील मंडळ व 4 प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. राजासनासमोर उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले, आमेन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकासुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत. आमेन. प्रार्थना करूया. प्रिय प्रभू येशू, आम्हाला तुझ्या पवित्र वचनातून समज दे, आम्हाला ते समजावून सांग. आमची डोळे उघड, म्हणजे तुझ्या वचनातल्या अद्भुत गोष्टी प्रभू आमच्या दृष्टीस पडतील. प्रभू, पवित्र आत्मे, आम्ही तुझ्या स्वाधीन होतो, आमचा ताबा घे. येशू प्रभूच्या गोड नावात प्रार्थना करतो. आमेन. तर आम्ही पाहिलं माझ्या प्यानो की योहानाला हा दुसरा दृष्टांत झालेला आहे. या दुसऱ्या दृष्टांतामध्ये सर्व पृथ्वीवरील, सर्व राष्ट्रातील, वंशातील, निळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांपैकी कोणाला मोजता येणार नाही असा मोठा जमाव त्या ठिकाणी स्वर्गामध्ये त्यानं पाहिला. आणि हे कोण आहेत हे आम्ही पाहिलं, तर हे महासंकटातून आलेले माझ्या प्यानो रक्त साक्षी, त्यांचे आत्मे या ठिकाणी ते आहेत. आणि या ठिकाणी लिहिलं आहे की शुभ्र झगे परिधान केलेले व हाती झावळ्या घेतलेले ते आहेत. शुभ्र झगा माझ्या प्यानो, त्या काळामध्ये रोमी सम्राट ज्यावेळेस युद्धामध्ये विजयी होत असे, त्यावेळेस त्यांची विजयाची यात्रा ते काढत असत. आणि त्या विजयाच्या यात्रेमध्ये ते माझ्या प्यानो, ते सम्राट पांढरा शुभ्र झगा आणि पेहराव करून त्या ठिकाणी माझ्या प्यानो त्यांच्या विजयी यात्रेमध्ये ते असत. विजय हा शुभ्र झगा पवित्रतेचं दर्शक आहे, पण त्याच वेळेस हा शुभ्र झगा विजयाचं पण दर्शक आहे. हालेलुया. नाही का? त्यानंतर ह्या लोकांच्या हातामध्ये झावळ्या होत्या. आम्हाला माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त गाढवीच्या शिंगरावर बसून यरुशलेममध्ये प्रवेश करता झाला, त्यावेळेस सर्व लोकांनी हातात झावळ्या घेतल्या आणि होसन्ना, परमेश्वरच्या नावानं येणारा धन्यवादित असो, असं मोठ्यानं ते प्रभू येशूची त्या ठिकाणं माझ्या प्यानो काय करत होते, स्तुती करत होते. प्रभू येशूला गौरव देत होते, नाही का? तर हे माझ्या प्यानो स्तुतीचं, विजयाचं दर्शक आहे. माझ्या प्यानो ते ख्रिस्तामध्ये विजयी झाले होते. हे बघा, ते महासंकटाच्या काळामध्ये ख्रिस्त विरोधाबरोबर आणि संकट, छळ, यातना यांच्या बरोबर जणू त्यांचं युद्ध झालं होतं. आणि त्या युद्धामध्ये माझ्या प्यानो हा सर्व इतका मोठा, सर्व जगातून आलेला हा मोठा समुदाय जो आहे, हा विजयी झालेला आहे. हा आम्ही पाहतो. प्रेज द लॉर्ड, नाही का? आणि त्यांच्या हातात झावळ्या त्या ठिकाणी आहेत. माझ्या प्यानो, पवित्र शास्त्रामध्ये यहुदी लोक झावळ्याच्या फांद्या मंडपाच्या सणाच्या वेळी उपयोगात आणत असत. लेवीचं पुस्तक 23वा अध्याय 40-43 वचनामध्ये आम्हाला ते पाहायला मिळतं, नाही का? त्यांचा हा राष्ट्रीय उत्साहाचा सोहळा होता. तहान, भूक, निवारा, भयंकर यातना, दुःख यामुळे माझ्या प्यानो त्यांना त्या ठिकाणं मरण आलं आणि या सर्वांवर त्यांनी विजय मिळवलेला आहे. आणि आता ते त्या ठिकाणं विजयी झालेले आहेत, महाविजयी ते ठिकाण झालेले आहेत. आणि ते त्या ठिकाणं माझ्या प्यानो शुभ्र वस्त्र परिधान करून आणि हातात झावळ्या घेऊन त्या ठिकाणं ते आलेले आम्हाला पाहायला मिळतात. त्यानंतर वचन 10 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, ते उच्च स्वराने म्हणत होते. उच्च स्वराने. आता बघा, या भूतलावर एकंदर 200 देश आहेत. आणि ह्या 200 देशातून, म्हणजे सर्व राष्ट्रातून माझ्या प्यानो आणि सर्व वंशातून, निरनिळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांमधून हे रक्त साक्षी, त्यांचे आत्मे त्या ठिकाणं स्वर्गामध्ये शुभ्र जगे परिधान केलेले आणि झावळे हातामध्ये घेतलेले, आणि ते आता उच्च स्वराने म्हणत आहेत.
त्यांचा आवाज त्या ठिकाणी किती भयंकर मोठा झाला असेल माझ्या नाही का. हा हा इतका मोठा समुदाय होता की कोणाला ते मोजता येत नव्हता. तर या ठिकाणी आम्ही पाहतो की ते उच्च स्वराने काय म्हणत होते ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे बघूया 10व्या वचनात सांगितलं आहे, ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. देवाला धन्यवाद असो. माझ्या प्यानो त्यांचं हे आनंदाचं हर्षाचं स्तुती स्तवन जे आहे ते या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे माझ्या प्यानो, नाही का. ते म्हणत आहेत की तारण हे जे आहे हे देवाकडून पित्याकडून जो राजासनावर बसलेला आहे त्याच्याकडून व कोकऱ्याकडून. कोकरा हे माझ्या प्यानो प्रभू येशूला संबोधलेलं विशेषण आहे. कोकरा यासाठी कारण कोकरा हा अर्पणाचं दर्शक आहे. कोकरा नाही का, हा पहा जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटलं नाही का योहानानं, योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय 29 वचनामध्ये. तर आम्हाला पाहायला मिळतं प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला, त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकले, त्याच्या वधस्तंभावरील त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे माझ्या प्यानो मनुष्याला तारण प्राप्त होतं, नाही का. राजासनावर बसलेल्या देव पित्याकडून बघा, जगाच्या स्थापनेच्या अगोदर परमेश्वर देव पित्यानं तारणाची योजना केली आणि येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आणि मला त्यानं निवडून घेतलं. प्रेज द लॉर्ड. त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी, नाही का. आणि प्रभू येशू ख्रिस्त जगाच्या स्थापनेच्या अगोदर पासून वधीला गेला हे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं माझ्या प्यानो. आणि तारण हे जे आहे हे परमेश्वर पित्यापासून आणि कोकऱ्यापासून आहे. ही इज द ऑथर ऑफ अवर सॉल्वेशन, नाही का. आमच्या तारणाचा तो उत्पादक आहे. म्हणजे प्यानो तारण पवित्र शास्त्रामध्ये हा मुख्य आणि महत्वाचा विषय आहे. इट इज द ओव्हर रायडिंग थीम ऑफ द बायबल. येस. आणि म्हणून तारणाकडं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं आहे, इब्री लोकांचं पत्र 2 अध्याय 3 वचनामध्ये, की एवढ्या मोठ्या तारणाकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर आमचा निभाव कसा लागेल. माझ्या प्यानो तारणाकडे दुर्लक्ष झालं तर आमचा निभावच लागणार नाही. आणि माझ्या प्यानो पुष्कळ चर्चेसमध्ये दुःखाची गोष्ट आणि दुःखानं सांगत आहे की तारणाविषयीचा संदेश दिला जात नाही. त्यांना वाटतं की हिंदू लोकांना तारणाची गरज आहे. नाही माझ्या प्यानो मेन लाईन चर्चेसमध्ये ख्रिस्ती घरात जन्मलेल्या लेकरांना तारणाची काही ओळख नसते. त्यांना वाटतं चर्चला गेलो, धार्मिक विधी केले की आमचं तारण झालं. पण नाही, तसं नाही माझ्या प्यानो. तारण माझ्या प्यानो हे झालं आहे की नाही याची खात्री त्या व्यक्तीला असलं पाहिजे. पुष्कळांना खात्रीच नाहीये तारण झालं की नाही. आणि म्हणून माझ्या प्यानो तारण याच्याकडे जर आम्ही दुर्लक्ष केलं तर आमचा कसा निभाव लागेल. निभाव नाही लागणार माझ्या प्यानो. स्वर्गामध्ये आम्हाला जागा मिळणार नाही, प्रवेश मिळणार नाही. तारण हे स्वर्गाचं तिकीट आहे. हे तिकीट आम्हाला मिळालं पाहिजे, त्याची खात्री पाहिजे की माझं तारण झालं आहे. प्रेज द लॉर्ड, नाही का. आणि म्हणून तारण काय आहे, याची व्याख्या काय आहे, एकदम साधी सोपी सरळ व्याख्या आपण त्याची पाहूया. तारण म्हणजे पापाच्या सामर्थ्यापासून व पापाच्या परिणामापासून मुक्तता किंवा सुटका. माझ्या प्यानो या पापाच्या सामर्थ्यापासून सुटका. आता पहिलं पापाच्या सामर्थ्यापासून. आता पाप माझ्या प्यानो इतकं सामर्थ्यवान आहे की मनुष्य स्वतःच्या शक्तीनं पापाबरोबर युद्ध करून विजयी होऊ शकत नाही. कोणत्याही पापाच्या सवयी बरोबर तो युद्ध करू. साधे तंबाखूची सवय त्याला सोडवत नाही, दारूची सवय सोडवत नाही, मोबाईलचे ऍडिक्शन त्याला सोडवत नाही. खूप प्रयत्न करतो, धडपड करतो, वचन देतो की मी असं करील तसं करील, पण ते करता येत नाही. पापाच्या सामर्थ्यापासून आम्ही स्वतःचा बचाव करू शकत नाही. आणि तारण आम्हाला म्हणजे पापाच्या सामर्थ्यापासून सोडवतं माझ्या त्याला. दुसरी गोष्ट पापाचा परिणाम. पापाच्या परिणामापासून मुक्तता. पापाचा परिणाम काय आहे, पाप या जगात आल्यामुळं माझ्या प्यानो आम्हाला पाहायला मिळतं की रोग आले, व्याधी, नाही का, सगळ्या प्रकारच्या दुखणे आली.
म्हणून आज आम्ही पाहतो सगळे दवाखाने फुल आहेत. एकही दवाखाना असं नाही की जिथं पेशंट नाहीत. हे पापाचे परिणाम आहेत. त्यानंतर शाप, वंश पारंपरिक आलेले शाप, नाही का, दारिद्र्य, हे पापाचे परिणाम आहेत. आणि अंतिम शेवटी मरण. पवित्र शास्त्र सांगतं रोम 6:23 मध्ये की सर्वांनी 3:23 सर्वांनी पाप केला आहे आणि पापाचं वेतन मरण आहे. हा, दावीद म्हणतो मी जन्माचाच पापी आहे, माझ्या आईनं गर्भधारणा केली तेव्हाच मी पापी आहे. स्तोत्र 51:5 मध्ये. प्रत्येक मनुष्य हा जन्मापासून पापी आहे. जन्मापासून माझ्या प्यानो आईनं गर्भधारणा केली तेव्हापासूनच मनुष्य व्यभिचारी आहे, चोर आहे, लबाड आहे, नाही का. आणि म्हणून आम्हाला माझ्या प्यानो या गोष्टी शिकवाव्या लागत नाहीत. व्यभिचार कसा करायचा, चोरी कशी करायची, लबाडी कशी करायची, परंतु हे आमच्या रक्तातच आहे, जन्मापासूनच आहे. आणि त्याला सोडवणं हे आमच्या हातात नाहीये, आम्ही सुटू शकत नाहीये. म्हणून पापाच्या सामर्थ्यापासून आणि पापाच्या परिणामापासून. पापाचा परिणाम काय आहे? पापाचा परिणाम मरण आहे, आजार आहे, व्याधी आहे, दारिद्र्य, याच्यापासून सुटका. हा, माझ्या प्यानो स्तोत्र 3:8 मध्ये म्हटलेलं आहे, तारण परमेश्वरापासूनच होते. प्रेज द लॉर्ड. योनाच्या दुसऱ्या अध्यायात सांगितले तारण परमेश्वरापासूनच होते. सॅल्वेशन बिलॉंग्स टू गॉड. तारण मनुष्याच्या स्वतःच्या शक्तीनं, स्वतःच्या धार्मिकतेनं, स्वतःच्या चांगल्या वागणुकीनं, स्वतःच्या चांगल्या वागण्यानं, दान धर्म केल्यानं, दशमांश दिल्यानं, चर्चला जाण्यानं प्राप्त होत नाही. तारण हे देवाकडूनच होतं, नाही का. हा, तारण माझ्या प्यानो त्या ठिकाणी सांगितलं आहे इफिसियन्स पत्र 2 अध्याय 8व्या वचनामध्ये की कृपेनच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे व ते तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून हे कर्मे केल्यानं झालं नाही. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो आमच्या कर्मानं आमचं तारण होत नाही, नाही का. तुमच्या हातून ते झालं आहे असं नाही, हे देवाचं दान आहे. माझ्या प्रियानो, या ठिकाणी हा मोठा लोकसमुदाय स्वर्गामध्ये परमेश्वरच्या राजासनासमोर उभा आहे. शुभ्र वस्त्र परिधान करून हातात झावळ्या घेऊन ते उच्च स्वरानं म्हणत आहेत की राजासनावर बसलेला आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून तारण आहे. आमच्या चांगल्या वागण्यामुळं आम्ही रक्त सांडलं, रक्त साक्षी झालो म्हणून आमचं तारण झालं नाही, तर केवळ कोकऱ्याच्या आणि परमेश्वर देवाच्या पासून तारण आहे. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, स्वर्गामध्ये गेल्यानंतर कोणीही असं म्हणणार नाही की मी माझ्या कर्मानं स्वर्गात गेलो. समजा तुम्ही मला भेटला स्वर्गामध्ये, तुम्ही मला विचारलं अरे ब्रदर पास्टर गायकवाड तुमचं तारण कसं झालं, तर मी काय सांगेल, अरे बाबा मी किती प्रार्थना केल्या, मी किती उपास केले, मी किती दान धर्म केला, मी किती सेवा केली देवाची आणि म्हणून मी स्वर्गात आलो, असं मी म्हणेल का? नाही, असं म्हणू शकत नाही. माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, आमच्या धार्मिकतेनं, आमच्या सेवेनं, आमच्या उपास तापासानं आम्ही कधीही तारण पाहू शकत नाही. त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, कृपेनच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे. स्वर्गात गेल्या तुम्ही मला भेटला तर मी तुम्हाला सांगेल, ब्रदर, प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे माझं तारण झालं, नाही तर मी नरकात गेलो असतो. हो, मी नरकात गेलो असतो. मी जन्माचाच पापी, पाप करण्याकडं माझी प्रवृत्ती, जरी मी सेवा करत होतो तरी पापाकडे माझी प्रवृत्ती होती. मी भांडणं करायचो, लबाड्या करायचो, पण प्रभू येशूने माझं तारण केलं. हो, मला पापांची क्षमा दिली, त्याच्या रक्तानं मला धुवून काढलं, मला शुभ्र बनवलं आणि म्हणून मी आज या ठिकाणी आहे. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यारो, कोणी आढ्यता बाळगू नये, कोणी म्हणून माझं तारण झालं. अरे तारण झालंय, देवाचं दान आहे. आणि म्हणून माझ्या प्यानो, हे तारण तुमचं झालं आहे याची खात्री बाळगा. आता तारण कसं होतं, तर रोमकरास पत्र आणि त्याचा 10वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये पावलानं या ठिकाणं माझ्या प्यानो फार सुंदर रीतीनं तारणाविषयी सांगितलं आहे. मी वाचून दाखवतो तुम्हाला त्या ठिकाणं, बरं का. 10वा अध्याय आणि 9वं वचन, त्या ठिकाणं 8व्या वचन सांगतो,
ते वचन तुमच्या जवळ आहे, तुमच्या मुखात, तुमच्या अंतःकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले वचन आम्ही गाजवीत आहोत. कोणतं वचन? नेहमी त्यांच्या जवळ होतं, नेहमी त्यांच्या मुखात होतं, नेहमी त्यांच्या अंतःकरणात होतं आणि नेहमी ते गाजवीत होते. ते वचन कोणतं? तर बघा, ते वचन 9वं वचन आहे. ते ते वचन हेच होय, की येशू प्रभू आहे, असे जर तू आपल्या मुखानं कबूल करशील आणि देवानं त्याला मेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. आता पुष्कळ म्हणतात आमचे आपले ख्रिस्ती लोक, नाही नाही, आम्ही तर येशूला प्रभूच मानतो. आम्ही येशूला प्रभू मानणं, नुसतं तोंडानं कबूल करणं वेगळी गोष्ट आहे. पण येशू हा तारणारा आहे, माझ्या पापाची सोडवणूक करणारा आहे आणि तो माझ्या जीवनाचा प्रभू आहे, तो माझा मालक आहे, तो माझा स्वामी आहे, तो माझ्या जीवनाचा अधिपती आहे, तो माझ्या जीवनात राज्य करत आहे. हे म्हणून त्याला आपल्या जीवनाची सूत्र त्याच्या हातात देणं हे सर्वात महत्वाचं आहे. नुसतं कबूल करणं एवढंच नाही, अंत्यकरणात विश्वास ठेवणं, आणि विश्वास हा कृतीविना मृत आहे. हे महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी. म्हणून आपण कबूल करायचं आणि देवाने त्याला मेलं तुमच्या असं आपल्या विश्वास ठेवला तर तुझे तारण होईल. जो अंत्यकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, जो मुखानं कबूल करतो त्याचं तारण होते. हा, आपण मुखानं कबूल काय करायचं, की येशू माझ्या जीवनाचा प्रभू आहे, माझा तारणारा आहे, माझा स्वामी आहे, असं कबूल करायचं. पण हृदयामध्ये अंतःकरणात विश्वास ठेव, आणि विश्वास म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये कृती आली. प्रेज द लॉर्ड. जर येशू आमचा तारणारा आहे तर आम्ही दारू पिऊ का, सिगरेट पित राहू का, मोबाईलवर घाणेरड्या गोष्टी पाहत राहू का, त्याच पापामध्ये आम्ही जीवन जगत राहू का? माझ्या प्यानो, हा, मनुष्य पापात पडतो. देवाचे चांगले मोठमोठे सेवक पापात पडले, पण पापात पडून राहिले नाहीत माझ्या प्यानो, नाही का? प्रेज द लॉर्ड. नीतीसूत्र 24मध्ये अध्याय 16 वचनात सांगितलं आहे, धार्मिक 7 वेळा पडला तरी पुन्हा उठतो, पण दुर्जन एकदा पडले तर पुन्हा उठतच नाही. म्हणजे सतत पापातच राहतात, पापातच राहतात, दारूच पित राहतात, दारूच पित राहतात, सिगरेट, ते त्या सवयीतून ते उठतच नाहीत. हा, माझ्या प्रियानो, तारण म्हणजे सुटका. पापाच्या सामर्थ्यापासून, पापाच्या परिणामापासून सुटका, नाही का? आणि ही सुटका प्रभू येशू देतो. मग ते कृष्णवर्तमान 1 अध्याय 21-23 वचनामध्ये सांगितलं की त्याचं नाव तू येशू ठेव, कारण तो आपल्या प्रजेला त्यांच्या पापापासून तारील. प्रेज द लॉर्ड. येशू हा शब्द यहोशवा या इब्री शब्दापासून आलेला आहे, आणि यहोशवा या शब्दाचा अर्थ आहे यहोवा तारण आहे. येशू म्हणजे तारण. येशू म्हणजे ज्याला पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभलं आहे. काय माझ्या आपल्याला तुमच्या जीवनामध्ये येशू आहे का? येशूचा कळवळा, येशूची प्रीती, येशूची क्षमा, येशूचं सामर्थ्य जर तुमच्या जीवनामध्ये आहे तर तुमचं तारण झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे आणि तुम्ही इतरांना क्षमा करताय. दुःखाची गोष्ट आहे, पुष्कळ ख्रिस्ती लोक क्षमाच करत नाहीत. आपल्या वडिलांची क्षमा करत नाही, आपल्या आईची क्षमा करत नाही, पत्नीची क्षमा करत नाही, पतीची क्षमा करत नाही, लेकरांची क्षमा करत नाही, बाळकाची क्षमाच करत नाहीत. मी क्षमा करणार नाही म्हणतात. माझ्या आपल्याला येशू जर लाभला आहे, येशू जर अंतःकरणामध्ये आहे, तुमच्या जीवनाचा तो जो प्रभू आहे त्याला जर तुम्ही स्वीकारलेला आहे, तुमच्या जीवनामध्ये क्षमा हवी आहे, तुमच्या जीवनामध्ये प्रीती हवी आहे. माझ्या प्रियानो, तुमच्या जीवनामध्ये पवित्रता हवी आहे. प्रभू येशू पवित्र आहे आणि तुमचं जीवन पवित्र असलं पाहिजे. पाप झालं, पाप होतं, परंतु येशू आमचा काय त्या प्रायश्चित आहे, तो आमच्याकरता मध्यस्थी करतो. आणि म्हणून आम्ही जर त्याच्याकडे गेलो म्हटलं, प्रभू माझ्या पापाची क्षमा कर, प्रभू पापाची क्षमा करणारा प्रभू आहे. म्हणून माझ्या प्रियानो, तारण प्राप्त होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे. या जगामध्ये तारण कोणाकडूनच प्राप्त होत नाही. पेत्रांनी म्हटलं, प्रेरितांची कृत्य 4 अध्याय 10 मध्ये, आकाशाखाली मनुष्यामध्ये दुसरं कोणतंच नाव नाही की ज्याद्वारे आमचं तारण होईल. फक्त येशू हे नाव आहे माझ्या प्यानो, की जे आम्हाला तारण प्राप्त करून देतं, आम्हाला पापाच्या सामर्थ्यापासून सोडवतं आणि आम्हाला पापाच्या परिणामापासून सोडवतं.
रोमकासपत्र 10 अध्याय 13 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करेल त्याचं तारण होईल. प्रेज द लॉर्ड. माझ्या प्यानो, तुम्हाला जर एखादं पाप सोडवत नसेल, सुटत नसेल, तर प्रभूच्या नावाचा धावा करा. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, माझ्यावर दया कर, दया कर, मला या पापापासून सोडव प्रभू. आणि धावा जर केल्यानंतर माझ्या प्यानो प्रभू सोडवतो हो. रोगापासून, व्याधीपासून, माझ्या प्रभू शैतानाच्या कचाट्यापासून, मरणापासून प्रभू परमेश्वर देव सोडवतो. आणि दुसरं मरण म्हणजे नरकातलं मरण, त्यातून सोडवतो. आणि म्हणून माझ्या प्रभू तारण फार महत्वाचं आहे. हा मोठा विषय आहे. वर्तमान काळातलं तारण, भूतकाळातलं तारण, भविष्यकाळातलं तारण, हा विषय मोठा आहे. आणि त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. कारण याच्याकडे जर दुर्लक्ष आम्ही केलं तर आमचा निभाव लागणार नाही माझ्या प्यानो. मग माझ्या बहिणीनं, माझ्या भावानं, स्वर्गात आम्हाला त्या ठिकाणं प्रभू परमेश्वर देवानं जे तारण उपलब्ध करून दिलं आहे, आणि तो जो आमचं तारण आहे त्याबद्दल आम्हाला प्रभू परमेश्वर देवाला सगळं श्रेय आणि सगळं गौरव द्यायचं आहे. आणि या ठिकाणं असलेले ते सगळा मोठा समुदाय माझ्या प्यानो प्रभू परमेश्वर देवाला आणि प्रभू येशू ख्रिस्ताला, त्या कोकऱ्याला, त्यांच्या तारणाबद्दल सगळं श्रेय देत आहे. या आपण आपल्या तारणाबद्दल आपल्या जीवन परमेश्वर देवाला श्रेय देऊया. हे आमच्या प्रिय प्रभू परमेश्वर देवा, आम्ही तुझे उपकार मानतो की तू आमच्यासाठी तारण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्या नावाचा आम्ही धन्यवाद गातो माझ्या प्रभू, जो आम्ही गौरव करतो. प्रिय प्रभू परमेश्वर देवा, आम्हाला तारण देण्यासाठी या जगामध्ये तू आला प्रभू. पापाच्या परिणामापासून आणि पापाच्या सामर्थ्यापासून प्रभू आम्हाला सोडवण्यासाठी या जगात तू आला. प्रिय प्रभू येशू, आम्ही तुझे उपकार म्हणतो बापा, तुला धन्यवाद देतो प्रभू. खरोखर ज्याप्रमाणे प्रभू जक्कायच्या घरी गेला आणि जक्कायला प्रभू त्याच्या पापाची जाणीव झाली, आणि त्यावेळेस त्यांनी प्रभू पापाबद्दल प्रभू येशू भरपाई करून दिली. आणि त्यावेळेस तू म्हणाला की आज या घराला तारण प्राप्त झाला आहे, कारण मनुष्याचा पुत्र या जगामध्ये हरवलेले शोधाव्यास व ताराव्यास आला आहे. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही पाप केला आहे, त्याची भरपाई प्रभू आम्हाला करता येईल ती आम्ही करायची आहे, पश्चाताप करायचा आहे. आणि नंतर प्रभू तुला आमच्या जीवनात, आमच्या घरात, आमच्या अंतःकरणात स्वीकारायचं आहे. आणि ते करण्यासाठी प्रभू आमचं सहाय्य करता हो. आमच्यापैकी प्रत्येकाला तारणाचा अनुभव येऊ दे प्रभू, आणि पवित्र प्रभूजी प्रत्येकाला खात्री वाटू दे की त्याचं तारण झालेलं आहे. म्हणजे आम्ही स्वर्गात ज्यावेळेस जाऊ प्रभू, त्यावेळेस आम्ही म्हणू शकू प्रभू की राजासनावर बसलेला परमेश्वरापासून व कोकऱ्यापासून तारण आहे. प्रभू सगळं गौरव तुला असो. येशू आमचा देव, जो आमचा तारणार आहे, त्यांच्या ती गोड नावाची प्रार्थना अर्पण करतो. आमेन, आमेन, आमेन आणि आमेन. ओके, गॉड ब्लेस यू. हॅव अ गुड अँड गॉडली डे. आमेन.